भोंदूबाबा अशोक खराचं हवाला रॅकेट आता पुढे येत आहे. एसआयटीच्या तपासामध्ये या संदर्भामध्ये मधली बरीच माहिती त्यांच्या हातात लागली, पुरावे लागले. ट्रान्झॅक्शन तपासलं गेलं, कागदपत्र तपासले गेले, डिजिटल पुरावे सुद्धा काही हातात लागले आणि या संपूर्ण भोंदूबाबा खराच्या प्रकरणामध्ये एसआयटीचा तपास सुरू असताना आता एन्फोर्समेंट डिरेक्टर म्हणजे सक्त वसुली संचालनालय, ज्याला आपण ईडी म्हणतो, त्याची एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. कारण आर्थिक व्यवहार हे आंतरराष्ट्रीय स्तराचे, फेरा कायद्याचं उल्लंघन झाल्याची सुद्धा माहिती ही सूत्रांनी दिली आहे. याशिवाय दुबईपर्यंत आर्थिक व्यवहार झाले. भारतातून दुबईत आणि दुबईतून भारतात परत पैसा मोठ्या प्रमाणात पाठवला गेला आणि यात सरकारी अधिकाऱ्यांची मदत सुद्धा भोंदूबाबा खरातला मिळाली अशी सुद्धा सूत्रांनी माहिती दिलेली आहे. अर्थात बरीच माहिती अजून बाकी आहे. हा पैसा राजकारण्यांचा आहे, नेत्यांचा आहे की सरकारी अधिकाऱ्यांचा आहे की उद्योगपतींचा आहे, याबाबत एसआयटी आणि ईडीकडे सुद्धा माहिती मिळू शकते. अर्थात ईडीचा तपास वेगानं पुढे गेल्यानंतर. नमस्कार, मी मनोज भोयर. नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि अशी प्रकरणं भारतामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला यापूर्वी दिसली, ज्याच्यामध्ये नेत्यांचा, अधिकाऱ्यांचा, उद्योगपतींचा संबंध दिसून आला. पण हे लैंगिक शोषणाचं प्रकरण असताना नेमकं हे यात ईडीची एंट्री कशी होऊ शकते, काय काय प्रकरणं यापूर्वी झाली आणि त्याचा तपास कसा झाला, या संदर्भात आम्ही साधक बाधक चर्चा करतोय. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के सुद्धा आहेत. नमस्कार, स्वागत आहे नवराष्ट्र. आपण पाहतो की आता गेल्या आपण 25-30 वर्षाच्या आपल्या पत्रकारितेमध्ये हवाला रॅकेटचा पैसा, त्याचा वापर निवडणुकीच्या काळामध्ये, उद्योगांमध्ये आणि सरकारी अधिकाऱ्यांचे लागेबांधे, हे प्रकरण जरा वेगळ्या वळणावर जाते असं नाही वाटत आता? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की मोदी सरकार आल्यानंतर एन्फोर्समेंट डिरेक्टरेट, सक्तवसुली संचालनालय ज्याला आपण म्हणू किंवा ईडी आपण ज्याला म्हणू, यांना जास्त अधिकार देण्यात आले आणि याचा वापर जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती गेल्या 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये आपल्याला झाल्याचं दिसतोय. आता याच्यामधली कारणं काय? तर याच्यामधली कारणं अशी आहे की मोदी सरकारला असं वाटतं की जो परदेशी काळा पैसा आहे तो आपण भारतामध्ये आणावा किंवा त्याच्या पाठीमागे जे काही माणसं आहेत त्यांचं बाहेर यावं. पण त्याचबरोबर या काळा पैसा ज्या राजकारण्यांचा आहे त्यांना पहिल्यांदा लगाम घालण्याचं काम या ईडीच्या मार्फत केलं आणि ईडीचा वापर करून राजकीय ब्लॅकमेलिंग करून काही नेत्यांना त्यांनी भाजपमध्ये आणलं. तर याचा वापर ईडीचा त्यांनी तशा प्रकारे केला. आता अशोक खरात या प्रकरणामध्ये ईडी कशी काय घुसतीये? तर ईडीने जे मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे, PMLA ज्याला आपण म्हणू, त्याच्यामध्ये 1 कोटीपासून जरी कोणी गुन्हा केला असेल तरी पण आता तिथे ईडी घुसते. जे पूर्वी आर्थिक गुन्हे विभाग जो असायचा, स्थानिक पोलिसांचा, EOW, तो घुसायचा. पण आता ईडी तिकडे घुसायला लागलं. आता काय झालंय? ते अशोक खरात या माणसाने, भोंदूबाबा जो आहे, याने 1500 कोटी रुपयाची जमीन नाशिक आणि बाकीच्या परिसरामध्ये घेतलेली आहे. तर ही जमीन जी घेतलेली आहे याचा पैसा त्याने कुठून आणला आणि हा पैसा त्याचाच आहे की त्याला मदत करणाऱ्या सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा आहे, हे आता एन्फोर्समेंट डिरेक्टरेटला शोधायचं आहे आणि त्यासाठी ईडीची एंट्री तिथे आहे. मला तर सुरुवातीपासूनच वाटत होतं की ज्या वेळेला या भोंदूबाबाचे कारनामे उघडकीला आले त्याच वेळेला या गोष्टी म्हणजे तिथे ईडी येणार आणि ईडी बरोबर मग बाकीच्या राजकीय नेत्यांच्या मुसक्या आवळणार, हे निश्चित झालं होतं. मनोज, आता बघा, म्हणजे ही गोष्ट खरी आहे की तुम्ही म्हणालात की सुरुवातीपासून लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या पलीकडे सुद्धा हे आर्थिक देवाणघेवाणीचं प्रकरण असू शकतं. आणि म्हणून मग उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या, नेत्या सुषमा अंधारे सातत्यानं त्याचे आर्थिक धागेदोरे कुठे आहेत हे तपासण्याच्या मागे लागले. अर्थात त्यांचे आरोप असू शकतात राजकीय नेत्यांचे एकमेकांच्या विरोधात. मात्र अशोक खरातवर आरोप करता करता त्या रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर, राज्याचे माजी शिक्षण मंत्री, यांना घेरण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत. आणि त्या अनुषंगानं मग एक चौधरी नावाचा एक माणूस, ज्याची निलेश चाकणकर सोबत भागीदारी आहे, तीही 450 कोटी रुपयांचा कुठला तरी प्रोजेक्ट आहे. आणि हा चौधरी मग सुनील तटकरे यांच्या अनेक कंपन्यांमध्ये सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात हे सांगण्याचा प्रयत्न यासाठी की लोकांच्या मनामध्ये सुद्धा हे नेटवर्क कसं काही काम करतं याबाबत अनेक प्रश्न त्यांनी तयार केलेले आहेत त्या निमित्तानं. तर
चाकणकरांचा सहभाग किती असू शकतो आपल्याला माहित नाही. हे सगळं एसआयटीचं काम आहे. हे पत्रकार म्हणून आपण कितीही इन्व्हेस्टिगेशन करत असलो तरी आपण थेट कोणावरही आरोप करू शकत नाही. तरी या आरोपांकडे कसं पाहता तुम्ही? मुख्य म्हणजे राजकारणामध्ये ज्या वेळेला हिंदुत्ववादी ज्या पक्ष आहेत त्यांचा उदय झाल्यापासून या भोंदू बाबा आणि वेगवेगळ्या बाबांचं फावलेलं आहे हे आपण बघतो. आता हे भोंदू बाबा काय करतात? हे भोंदू बाबा लोकांवरती मोहनी टाकून त्यांना आपलंसं करतात आणि ज्या वेळेला निवडणूक येते त्यावेळेला या सगळ्या लोकांना ते राजकीय पक्षांच्या दावणीला बांधतात, जो हिंदुत्ववादी पक्ष असेल त्याचा. तर असे प्रकार हे 1984 नंतर वारंवार झाले आणि आपण बघितलं की 1989 नंतर याचं पीक प्रत्येक गावांमध्ये आलेलं दिसतंय. आता हे जे भोंदू बाबा आहेत यांना पाठिंबा कोण देतं? तर यांना पाठिंबा राजकीय नेते देत आहेत. यांना पाठिंबा त्या भागातले जे सरकारी अधिकारी असतील ते देतात, कारण त्यांचं एक नेटवर्क झालेलं या सगळ्या प्रकारामध्ये आणि त्या नेटवर्कमध्ये काळा पैसा हा जनरेट होतो आणि काळा पैसा जो जनरेट झालेला आहे तो या भोंदू बाबांच्या मार्फत किंवा त्यांचे जे कोणी सहकारी असेल त्यांच्या मार्फत हा इन्व्हेस्टमेंट होतो. हे आता एक पॅटर्न झालेलं आहे आणि त्यामुळं अशोक खरात ज्या वेळेला पोलिसांच्या तावडीत सापडला त्यावेळेला अगोदरच त्याच्याबद्दल खूप बोललं जात होतं. उदाहरणार्थ 2022ची जी भेट आहे एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी या स्वतः त्या ईशानेश्वर मंदिरामध्ये गेल्या होत्या. त्याच वेळेला राधाकृष्ण विखे पाटील तिथे होते आणि केसरकर तिथे होते. तर हे सगळी जी मंडळी आहेत आणि केसरकर हे वारंवार तिथे जात होते. त्यानंतर रुपाली चाकणकर त्यांच्या ट्रस्टी, शिवानी काळे जो ट्रस्ट आहे त्याच्या ट्रस्टी आहेत त्या. त्यामुळं त्यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे अजित पवार गट आहेत ते त्यांच्याशी जोडले गेले होते आणि त्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे जून 25, 2020ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 39 लाख लिटर पाणी दारणा धरणातून, जे महत्वाचं आहे सिन्नर शहरासाठी, सिन्नर भागासाठी, त्या धरणाचं पाणी या अशोक खरातच्या ट्रस्टला उचलण्याची परवानगी वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्री, म्हणजे ज्याला आपण जलसंपदा मंत्री म्हणू, त्या जयंत पाटलांनी दिली. जयंत पाटील कोणाचे मंत्री होते? तर राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती. नंतर जयंत पाटील हे शरद पवारांकडे आलं. पण कॅबिनेट सब कमिटी जी होती ज्याच्यामध्ये हा निर्णय झाला त्याचे प्रमुख हे जलसंपदा मंत्री म्हणून जयंत पाटील होते. आणि हा जो भाग झाला त्यावेळेला तिथे खूप टीका झाली की अरे सिन्नर हा दुष्काळी भाग आहे, तिथलं पाणी शेतकऱ्यांना देण्याच्या ऐवजी या बाबाला कसं काय दिलं गेलं. याचा अर्थ त्या बाबाचा क्लाउट त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या गव्हर्नमेंटमध्ये पण होता, नंतर तो एकनाथ शिंदे यांच्या गव्हर्नमेंटमध्ये पण होता आणि आता तो अजूनही होता. तो सगळा क्लाउड जो आहे त्याच्यामध्ये भाजप हे डायरेक्ट कुठे सहभागी नसल्यामुळं भाजपनं आता हा पूर्ण फास्ट जो आहे तो अशोक खरात आणि त्यांचे जे सहकारी किंवा त्यांचे जे कोणी टोळकी असेल किंवा कोटरी असेल त्यांच्या भोवती आवळायचं ठरवलं दिसतंय त्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे आता आरोप बघा कसे होतात. एकीकडे सुषमा अंधारे आरोप करतायत रुपाली चाकणकर यांच्यावर किंवा एकनाथ शिंदेचा त्यांनी फोटो मागे दाखवला होता आणि मग शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी असा आरोप केलाय की मातोश्री मधल्या मॅडम कडून पाणी देण्यासाठी दबाव आलेला. ताजमहाल हॉटेलमध्ये ही भेट झाली. ताजमहल हॉटेलमध्ये ही भेट झाली. म्हणजे केवळ एका गटाचे नेतेच फक्त या बुवा बाबाच्या नादी लागलेले नाही, भोंदू बाबाच्या, तर वेगवेगळ्या पक्षातले वेगवेगळे नेते लागले. जयंत पाटील सत्य साईबाबा यांच्या प्रेमात पडले होते. अशोक चव्हाण, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण. आपण बघतो की आसाराम बापूला लैंगिक शोषणामध्ये अटक झाली, त्यांच्या मुलालाही झाली, नारायणला. आणि त्यानंतर ह्या भोंदू बाबापर्यंत जर आपण अभ्यास केला तर हे सगळे लैंगिक शोषणातून वेगवेगळ्या आर्थिक व्यवहाराकडे वळलेले आपल्याला दिसतात. भोंदू बाबा जे आहेत ते लैंगिक शोषणात सामील असतातच असा इतिहास आतापर्यंतचा आहे. जी भोंदू बाबांचे ढोंग उघडकीला आलं त्यांच्यावरती केवळ ते लैंगिक शोषणातूनच पुढे आलेलं आहे, राजकीय आरोपातून नाही आलेलं आहे. हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे. हे भोंदू बाबांचं ढोंग उघड होतं ते अशा प्रकारे होतं. त्यामुळं लैंगिक शोषण हा या सिस्टीमचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळं त्यात नेते सुद्धा सहभागी, त्यात नेते सुद्धा सहभागी, म्हणजे त्यांच्याबद्दल बोललं जातं. कारण कसं आहे की एक नेता ज्या वेळेला एका बाबाकडे जात असेल तर बाकीच्या हजार लोकांना वाटतं अरे हा नेता गेला आणि हा यशस्वी नेता आहे, पैसेवाला नेता आहे. कारण आज कुठलाही नेता हा 100 कोटीच्या खाली नाही आहे. त्यामुळे तो जो नेता आहे तो जर एवढा श्रीमंत होऊ शकतो आणि
त्याला हा बाबाकडे जातो याचा अर्थ या बाबामध्ये फार दैवी शक्ती आहे आणि त्याच्यावरून मग तिथे बायका आणि पुरुष जातात. बरं, याच्यामध्ये सगळ्यात जो मला हे वाटतं की तो माणूस सगळ्यात जास्त क्रिमिनल आहे, जो आपल्या बायकोला त्या बाबाकडे पाठवतो आणि स्वतः तो बाबाच्या खोलीच्या बाहेर बसतो किंवा ऑफिसच्या बाहेर बसतो. तर हे अतिशय घाणेरडा प्रकार आहे आणि हा माणूस जो आहे, अशा माणसाने पहिल्यांदा त्यांनी तिथे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे की आपल्या बायका अशा प्रकारे भोंदू बाबांकडे पाठवतात. हा कुठला धर्म आहे? हा कुठला प्रकार आहे की याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळतं? तर हा जो भाग आहे याच्याकडे आपण बघत नाही. समाजातली ही दुर्बलता जी आहे, मानसिक दुर्बलता आहे, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असलेली लोक आहेत, ही ह्या बाबांकडे जातात आणि त्याच्यामुळं जे नेते जे जातात त्यांना पण सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतात, कारण त्यांना सगळ्या गोष्टी ताबडतोब पाहिजे असतात आणि विनासायास पाहिजे असतात. तर मला जे दिसतंय याच्यामध्ये की हा जो सगळा प्रकार आहे हा आपण बघितला पाहिजे आणि त्याच्यामध्ये राजकीय नेते अशा याला खतपाणी घालतात. हा सगळ्यात धोक्याचा भाग. आणि म्हणजे राजकीय एक असुरक्षितता आणि महत्वाकांक्षा या दोन्ही गोष्टी असल्यामुळे राजकीय नेते हे सातत्यानं या बुवाभावांच्या नादी लागतात आणि अंधश्रद्धेला बळी पडतात, कारण त्यात त्यांना पुढची आपली काही राजकीय वाटचाल दिसून येते. पण मुख्यतः एक मला इथे सांगायचं आहे की जो अशोक खरातावरती जो आरोप झाला की एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा रस्ता दाखवला तो अशोक खरात याने, तिथे रेड्याचा बळी देऊन त्याच्यामुळे फायदा होतो, हा जो एक तिथे प्रकार नंतर महाराष्ट्रात रूढ झाला आणि त्याच्यामध्ये बरेच लोक नंतर मग त्या कामाख्या मंदिरामध्ये आसामच्या गुवाहाटीच्या जायला लागली आणि तिथे रेड्यांचे बळी द्यायला लागले. तर आपल्याकडे हा जो भाग आहे पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती रुजवण्याचं काम जे आहे, हे जे बाबा आणि असे भोंदू लोक आणि त्याला पाठिंबा देणारे राजकीय नेते करतायत, हे खतरनाक आहे. आणि राजकीय नेते इतकं सगळं करून सुद्धा त्यांच्या नादी सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य माणूस लागतो, हे जास्त आश्चर्यकारक आहे. त्याचं वैषम्य आपल्याला वाटतं. पुन्हा आपण त्या आंतरराष्ट्रीय नेटवर्ककडे येऊ शेवटच्या टप्प्यामध्ये, की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की केवळ फोटो दिसले म्हणून आम्ही कारवाई करू शकत नाही. हे एका कायद्याच्या दृष्टिकोनातून एक बरं आहे की केवळ फोटो दिसले म्हणून आपण त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. तर त्या व्यक्तीचा फोटोतल्या त्याच्या आर्थिक देवाणघेवाणीत किंवा लैंगिक शोषणामध्ये जर सहभाग आढळला तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. इथपर्यंत ठीक आहे. आपण मागच्या सगळ्या प्रकरणांचा इतिहास पाहिला, त्याचे संदर्भ जर पाहिले, दाखले पाहिले, तर आपल्याला लक्षात येतं की पुढे जाऊन मग पुराव्याअभावी यांची निर्दोष मुक्तता होते किंवा काहीच सापडत नसल्यामुळे त्या नेत्यांपर्यंत सुद्धा पोहोचत नाही, किंवा मग अशा नेत्यांचा जर हवाला नेटवर्क शोधून काढलं, आर्थिक देवाणघेवाण जर त्यांची शोधून काढली आणि एकमेकांसोबत असलेलं नेक्सस जर शोधून काढलं, तर मग आपल्याला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो किंवा आपल्या पक्षातल्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे कुठलीही ज्यावेळी ज्यांची सत्ता असेल त्यांची, मग ते प्रकरण आपल्याला थंड्या बस्त्यात गेल्याचं सुद्धा अनेकदा दिसतं. आताच्या घडीला या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेते दिसतात, त्यांचा संबंध थेट अशोक खराशी दिसतो. फक्त SIT त्यांची आर्थिक देवाणघेवाण कुठल्या नेत्यांच्या मार्फत झाली किंवा त्या नेत्यांचा पैसा खरं दुबईला गेला का आणि दुबईवरून तो परत आला का, हे शोधण्यात किती यशस्वी होते यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहे. आणि नंतर मग ईडीची एंट्री झाल्यानंतर ईडी सुद्धा किती कठोर भूमिका या प्रकरणात घेते हे महत्वाचं आहे. सुभाष, मुख्यतः म्हणजे ईडीची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या नेत्याला जर त्याला टार्गेट करायचं असेल तर त्याच्या अगोदर आजूबाजूच्या लोकांना टार्गेट केलं जातं. त्याचे जे मित्र आहेत, त्याचे जे कनेक्शन्स आहेत, कार्यकर्ते आहेत, अशा लोकांना टार्गेट केलं जातं. त्यांचं पहिल्यांदा पूर्ण आर्थिक ज्या बाबी असतील त्या पहिल्यांदा शोधल्या जातात आणि त्यातून जो ट्रेल निर्माण होतो, फिनान्शियल ट्रेल जो निर्माण होतो, तो त्या माणसापर्यंत जातोय का हे बघितलं जातं आणि नंतर त्या माणसाला सगळे पुरावे दाखवले जातात आणि नंतर त्याला सांगितलं जातं एकतर तू भाजपमध्ये ये किंवा तू गप्प बस. हे दोनच पर्याय भाजपनं ठेवलेले आहेत. अशोक खराच्या बाबतीत हेच होईल की अशोक खराशी संबंधित जे काही राजकीय नेते आहेत त्या राजकीय नेत्यांचा फिनान्शियल ट्रेल काय मिळतोय का अशोक खराच्या या सगळ्या प्रकरणातून हे बघितलं जाईल आणि त्याचा वापर मला वाटतं 2029च्या निवडणुकीमध्ये केला जाईल. ही एक शक्यता जास्त आहे. खूप धन्यवाद सुभाष. ही तुम्हाला चर्चा हवाला रॅकेटवर अशोक खराच्या संदर्भातली कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुमच्या मतांना खरंच निवडणुकीमध्ये राजकारणात समाजकारणात किती महत्व आहे आणि ते महत्व अबाधित ठेवण्यासाठी खरंच तुम्ही किती जागरूक आहात आणि मग अशा नेत्यांच्या आणि अशा भोंदूबाबांच्या नादी तुम्ही लागतात का किंवा लागू नये यावरही तुमचं चिंतन मंथन होणं फारच महत्वाचं आहे. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.
नवराष्ट्र या आमच्या डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा. याशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे तिन्ही सोशल मीडिया हँडल सुद्धा फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.